आजच्या टॉपिकचं नाव आहे आपल्या शब्दांच्या जाती, जो की आपल्या मराठी व्याकरणाचा भाग आहे। तर आजच्या टॉपिकचं नाव लिहून घ्या सगळ्यांनी। आणि यामध्ये बघा, आता शब्दांच्या जातीमध्ये ना काही विकारी आणि अविकारी शब्द आहेत। सगळ्यांनी लक्ष द्या, हे सगळं तुम्हाला आत्ताच माहिती पाहिजे आणि हे सर्वांसाठी एक एक्स्ट्राचं नॉलेज असणार आहे, ठीक आहे। तर बघा, शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी शब्द असतात, ठीक आहे। तर बघा, विकारी कशाला म्हणायचं, अविकारी कशाला म्हणायचं हे आपण नंतर पाहणार आहोत। त्यापूर्वी पहिल्यांदा हे लक्षात घ्या की विकारी शब्द आणि अविकारी शब्दामध्ये या शब्दांच्या जातीचे 8 प्रकार पडतात। विकारी शब्दामध्ये 4 प्रकार आहेत आणि अविकारी शब्दामध्ये 4 प्रकार आहेत। तर बघा, आता विकारी शब्दामध्ये कोणते शब्द आहेत, कोणते आपले प्रकार आहेत ते। तर या शब्दांच्या जातीचे 8 प्रकार पडतात। त्यातले काही विकारी शब्द असतात, विकारी प्रकारचे काही शब्दांच्या जाती आहेत आणि अविकारी प्रकारच्या काही शब्दांच्या जाती आहेत। तर विकारी मध्ये नाम, व्यवस्थित लक्ष द्या, विकारी मध्ये कोणते येतात प्रकार आपले जे की शब्दांच्या जाती आहेत। तर त्यातला पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद। ठीक आहे, तुम्हाला समजतंय विकारी मध्ये कोणते प्रकार, तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि अविकारी मध्ये कोणते आहेत बघा, क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, दुसरा आहे शब्दयोगी अव्यय, आणि तिसरा आहे उभयान्वयी अव्यय, आणि चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय। तर बघा, आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, आपण शब्दाच्या जाती बघतोय जो की आपल्या मराठी व्याकरणाचा भाग आहे। आणि त्यामध्ये 2 प्रकार पडतात, जो की पहिला आहे विकारी आणि अविकारी। तर विकारी शब्दालाच आपण सव्य असं म्हणतो, तर विकारीलाच सव्य आणि अविकारीला अव्यय असं म्हणतात। फक्त लक्षात ठेवा, एवढं तुम्हाला विचारलं जात नाही, पण तुम्हाला हे एक्स्ट्राचं नॉलेज पाहिजे। आणि जर यदा कदाचित जर एक्झामला प्रश्न आला तर तुम्हाला यावं की सव्य कोणते आहेत आणि अव्यय कोणते आहेत, ठीक आहे। विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय, हे तुम्हाला लक्षात यावं, यासाठी तुम्हाला सांगते मी। तर बघा, आपल्याला हे 4 प्रकार 5वी मराठी मीडियम, 5वी स्कॉलरशिप मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम यांना आहेत, आणि सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा यांना पण हे उपयुक्त आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचं। तर बघा, यातला नाम हा प्रकार पहिला आहे, दुसरा सर्वनाम, तिसरा विशेषण आणि चौथा क्रियापद। आणि अविकारी मध्ये क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय। इथपर्यंत तुमच्या लक्षात आले असेल। तर आता आपण बघितलं शब्दांच्या जातीमध्ये एवढे प्रकार आहेत, ठीक आहे। तर आज आपण नाम हा प्रकार बघणार आहोत।
शब्दाच्या जातीमधला नाम, नाम काय असते हे आज आपल्याला बघायचंय. तर बघूयात आता नाम कशाला म्हणतात. नाम तुमच्या लक्षात येत असेल आता नाम काय आहे. जर लक्षात येत असेल तरी पण व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगते ते व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि विकारी या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेन, किंवा तर तुम्हाला हे नाम समजलं तर तुम्हाला तो विकारी शब्द समजेल. ठीक आहे. तर बघा आता नाम म्हणजे काय रे. तर बघूयात आपण 3 प्रकारची नामं बघूयात आणि नंतर त्याची एकच व्याख्या तयार करूयात. ठीक आहे. तर पहिल्यांदा आता लक्ष देऊन ऐका. तर बघा, डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूंच्या नावांना म्हणजेच बघा व्यक्ती, प्राणी, पदार्थ, ठिकाण इत्यादी. तर याला काय आपण म्हणतो तर नाम असे म्हणतात. ही एक व्याख्या झाली नामची. यामध्ये काय सांगितलं बघा, डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूंच्या नावांना आपण काय म्हणतो नाम म्हणतो. म्हणजे बघा आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतात ना, समोर व्यक्ती असेल, एखादा प्राणी असेल, पदार्थ असेल, ठिकाण असेल, तर ते आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतंय आणि त्यांच्या नावाला आपण काय म्हणतो तर नाम असे म्हणतो. तर बघा त्यातली दुसरी एक व्याख्या आहे, कल्पनेने जाणवणाऱ्या व्यवस्थित लक्ष द्या. प्रत्येक व्याख्याचा अर्थ समजून घ्या. या सगळ्या व्याख्यापासून आपण एकच व्याख्या लास्टला तयार करणार आहोत. ती कशी तयार होती ते आता तुम्ही बघा. तर जाणवणाऱ्या गुणधर्मांना, आणि ती एक व्याख्या माहित होण्यासाठी तुम्हाला ही 4ही पॉइंट लक्षात पाहिजेत, समजले पाहिजेत. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे बघा, स्वच्छता, शौर्य, दयाळूपणा, किंवा सुंदरता इत्यादी. तर बघा यामध्ये काय सांगितले रे, तर कल्पनेने जाणवणाऱ्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजे काय रे, तर कल्पना म्हणजे एखाद इमॅजिनेशन करायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपण मनातल्या मनात इमॅजिनेशन करतो बघा, की समजा एखाद्या विद्यार्थ्याने, तुमच्या फ्रेंडने चांगले मार्क मिळवले असतील,
तर आपण मनातल्या मनात विचार करतो की बाबा माझ्या या बेस्ट फ्रेंडनी खूप छान मार्क घेतले माझ्यापेक्षा, असं इमॅजिनेशन करतो, हो की नाही? तर तीच कल्पना असते आपली, ठीक आहे. तर कल्पनेने जाणवणार म्हणजे जाणवतोय ती गुणधर्म, आणि त्याच्या नावाला आपण काय म्हणतो तर स्वच्छ म्हणजे नाम असे म्हणतो, ठीक आहे. तर आता आपण या 2 व्याख्या बघितल्या, आणि आणखीन एक व्याख्या बघायची आपल्याला, आणि ती व्याख्या समजली की आपल्याला या नामची महत्वाची मेन व्याख्या समजेल, ठीक आहे. तर आता तिसरी व्याख्या बघा. डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणाऱ्या काल्पनिक वस्तूंच्या नावांनाही नाम असे म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे राक्षस, देवदूत, स्वर्ग, नरक इत्यादी. आता आपण जी दुसरी डेफिनेशन बघितली त्यामध्ये काय होतं रे, तर दोन्हीतला फरक लक्षात घ्या बरं. काय होतं या डेफिनेशन मध्ये, तर इथे जाणवत होती, कल्पना काय करत होती, जाणवत होती. म्हणजे आपण कल्पना करतोय, समजा एखादी रूम स्वच्छ करायची आपल्याला, पण ती काय जाणवते, आपण ते कार्य करतोय, ठीक आहे. तर म्हणून ती कल्पनेने जाणवणारी असते, समजते का, आणि तो गुणधर्म आहे त्याचा. तर यामध्ये काय बघूया, डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणाऱ्या काल्पनिक वस्तूच्या म्हणते, म्हणजे जे की डोळ्याला दिसत पण नाही आणि आपण कल्पनेमध्ये विचार पण करतोय, ठीक आहे. तर तशा पण नावांना आपण काय म्हणतो तर नाम असे म्हणतो. तर ही उदाहरणं, हे व्याख्या तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर आता आपण या सर्वांबद्दल एकच व्याख्या लक्षात ठेवायची आहे, आणि ती कोणती ती बघूयात. तर बघा, कोणत्याही, आणि तुमच्या लक्षात राहील, हीच लक्षात ठेवायची शक्यतो, पण तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ माहित होण्यासाठी मी ते लिहून दिलेलं आहे सगळ्यांना. तर बघा, कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव, वस्तूला किंवा वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. आणि ही आहे आपली नाम या प्रकाराची डेफिनेशन, म्हणजेच व्याख्या. आणि ही लक्षात ठेवायची. काय म्हणलं बघा, कोणत्याही दृश्य, अदृश्य, म्हणजे मी आता काय सांगितलं होतं की दिसणारी आणि न दिसणारी एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल की बघा. नंतर सजीव, निर्जीव. सजीव निर्जीव तुम्हाला माहितीये, ठीक आहे. सजीव म्हणजे काय रे, तर त्या वस्तूमध्ये प्राण आहेत. समजा आपण माणूस हा सजीव प्राणी आहे, ठीक आहे. तसेच बघा, झाड पण सजीव आहे. हे कसे सजीव आहेत. आणि निर्जीव काय रे, तर हे टेबल, पेन,
पुस्तक हे कसे आहेत? निर्जीव आहेत. लक्षात येते? मग काय म्हणले बघा इथं, सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला, म्हणजे आपण टेबलला टेबल म्हणतो, म्हणजे ते नाम झालं त्याचं. ठीक आहे. पेनला पेन म्हणतो, तर पेन हे त्या वस्तूचं नाव आहे काहीतरी. लक्षात येते तुमच्या? तर बघा आता, कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला आपण काय म्हणतो? तर नाम. ठीक आहे. डेफिनेशन सगळ्यांना समजली असेल. तर आता तुम्हाला नाम म्हणजे काय हे समजले. तर आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत नामांची, आणि जे की तुमच्या ओळखीचे आहेत आणि तुम्ही पटपट सांगू पण शकतात. तर बघा, यामध्ये पहिलं आहे फुलांची नावे. मी एक दोन किंवा तीन उदाहरणं देते, बाकीची तुम्ही त्यामध्ये ऍड करा. ठीक आहे. तर फुलांची नावे कोणती कोणती आहेत रे? तर गुलाब, मोगरा, कमळ. ठीक आहे. नंतर बघा फळांची नावे. फळांची नावे कोणती आहेत रे? तर आपण आंबा म्हणतो, चिकू, पेरू. अशी तुम्हाला भरपूर सारे फळांची नावं माहितीत, ते तुम्ही याच्या पुढे लिहून घेऊ शकतात. ऍड करा त्याच्या पुढे. तुम्हाला जे फळांची नावे माहितीत ना, ते त्याच्या पुढे लिहून टाका. नंतर बघा पक्ष्यांची नावे. पक्षी माहित आहेत तुम्हाला सगळे. त्यामध्ये कोणतं आहे रे? चिमणी, कावळा. हे सगळे कसे आहेत रे? तर नाम आहेत, सगळे पक्ष्यांचे नाव आहेत, आणि नावालाच आपण काय म्हणतो? तर नाम. पोपट, त्यानंतर वन्य पशूंची नावे. वन्य पशूंची नावे. ही सर्व नावे तुम्हाला माहिती आहेत आणि तुम्ही पटपट लिहू शकतात. तर लिहा मग. वन्य प्राण्यांची नावे कोणती आहेत रे? तर वाघ, सिंह, आणखीन हत्ती, आणि आणखीन जे कोणते माहिती ते तुम्ही पुढे लिहून टाका. त्यानंतर बघा पाळीव पशूंची नावे. पाळीव पशूंची नावे कोणती आहेत रे? तर गाय, बैल, घोडा, आणि आणखीन जे काही असतील बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर, हे असं तुम्ही लिहून ठेवा त्याच्या पुढं. जे कशाचे तरी त्या पाळीव प्राण्यांची नावे आहेत. नद्यांची नावे. नद्यांची नावे. कोणत्या कोणत्या नद्या आहेत रे? गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, गोदावरी. ही कसे तर नद्यांची नावेत. त्यापुढे लिहून घ्या
पर्वतांची नावे माहिती आहेत का रे? पर्वतांची नावे कोणती आहेत? आठवा बरं पर्वतांची नावे. हिमालय, सह्याद्री, तसेच सातपुडा पर्वत. आणखीन असे भरपूर पर्वत आहेत. आणि जे तुम्हाला माहित आहे त्याच्या पुढे एक दोन लिहून टाका. त्यानंतर बघूयात आपण वस्तूंची नावे. वस्तूंची नावे तर त्यामध्ये लिहून ठेवा काय काय असतात वस्तूंची नावे. पुस्तक, वही, पेन, घड्याळ. आणखीन एक दोन वस्तूंची नावे लिहा पुढं. नंतर मुलांची नावे कोणती कोणती असतात रे? मुलांची नावे तर अजय, दीपक, विजय. आणखीन एक दोन लिहा तिथं. मी 3-4 लिहिते म्हणून सगळ्यांनी 3-4 नावं लिहायचे नाहीत. जे तुम्हाला माहिती आहे ते त्याच्या पुढे लिहा. पण बरोबर असली पाहिजे. पर्वताची नावाची तिथं पर्वताचीच नावे यायला पाहिजेत. वस्तूंची नावे तिथं वस्तूंचीच नावे यायला पाहिजेत. ठीक आहे. तर खालीवरी करायचं नाही. मुलांची नावे लिहिली. आता मुलींची नावे. मुलींची नावे कोणते कोणते आहेत रे? माहित आहे सगळ्यांना. त्यामधले लिहिते मी. सरिता, दीपाली, गौरी. अशा आणखीन आहेत भरपूर. ते लिहा समोर. त्यानंतर देशांची नावे. देशांची नावे पण तुम्हाला माहिती आहेत. त्यामध्ये आपल्या देशाचं नाव काय येतं? भारत. नंतर श्रीलंका, त्यानंतर चीन, अमेरिका, मलेशिया, कॅनडा. हे लिहून ठेवा तिथं. त्यानंतर धान्यांची नावे माहितीत का रे? धान्यांची नावे तर धान्यांची नावे समोर लिहून ठेवा. माहिती तुम्हाला. तसेच बघा ग्रह, नक्षत्र, यांची नावं लिहायचेत. त्यानंतर काल्पनिक नावे. काल्पनिक नावे म्हणजे कसं रे? तर बघा अमृत, तसेच स्वर्ग, राक्षस. हे आपल्या कल्पनेमध्ये. राक्षस तुम्ही पाहिलाय का रे?
नाही, पण माहिती आहे तुम्हाला की राक्षस हा असा असतो. तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलं असेल, मालिकांमध्ये पाहिलं असेल, पण तुम्ही असं प्रत्यक्ष बघितलंय का राक्षसाला? नाही बघितलेलं. म्हणजे ते कसं आहे, काल्पनिक आहे की ते आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्याला समोर दिसलंय का राक्षस? नाही, म्हणून ते काल्पनिक नाव आहे. लक्षात येते? अमृत तुम्ही कधी बघितलंय का? नाही, पण मालिकांमध्ये बघितलेलं असेल. रामायण, महाभारत यामध्ये बघितलं असेल. तर हे आहेत काल्पनिक नावे. आणखीन कोणते कोणते तर देवदूत, हे सगळे कसे आहेत तर काल्पनिक नावे आहेत. आणखीन तुम्हाला आठवत असले तर लिहून ठेवा त्याच्यासमोर. धान्यांची नावं तर माहिती आहेत, लिहिता येतात. गहू, ज्वारी, तसेच बाजरी, नाचणी, तांदूळ, मका. ग्रह नक्षत्र सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी नक्षत्र, मंगळ ग्रह. तर बघा, आता हे झाले काल्पनिक नावे. आता तुम्हाला गुणांची नावं लिहायची. गुणांची. तर बघा, गुणांची नावे कोणती आहेत रे? जे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं, सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य, नम्रता. तर हे कसे तर गुणांची नाव आहेत. नम्रता, शौर्य. तर तसेच यापुढे तुम्ही ऋतूंची नावे, झाडांची नावे, कीटकांची नावे, राज्यांची नावे, जिल्ह्यांची नावे, डाळींची नावे. डाळी माहिती आहेत तुम्हाला, मुगडाळ, तुरडाळ, ही नावे लिहायचेत. तसेच महिन्यांची नावे. म्हणजे यावरून तुम्हाला काय लक्षात येते रे? तर ही सगळी नावे तुम्हाला माहिती आहेत. आणि आपण फुलांच्या नावाला एक नाव दिलेले आणि त्याला आपण नाम म्हणतो. हे या सगळ्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. तर यावर आपल्या परीक्षेला एक तरी क्वेश्चन पडतो. एक तर नामावर तरी पडेल, सर्वनामावर तरी, विशेषण किंवा क्रियापद. या चारीपैकी एका तरी घटकावरती, एका तरी प्रकारावरती एक तरी क्वेश्चन हा आपल्या परीक्षेला हमखास विचारला जातो. त्यामुळे सर्व प्रकार व्यवस्थित लक्ष द्यायचे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे, समजून घ्यायचे. तर आता तुम्हाला नाम म्हणजे काय, त्याची उदाहरणं हे सगळे माहीत झालेले आहेत. तर आता त्यावरचा एक प्रश्न बघूयात आपण. तर पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत, असा प्रश्न आहे आपला. पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? असा प्रश्न आहे. तर त्यामध्ये वाक्य काय दिले ते लिहून घ्या. फटाके आकाशकंदील आणि पणत्यांनी अंधारात चांदण्या फुलवल्या. हे एक वाक्य आहे. याचे पर्याय बघा कोणते कोणते.
पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय 5 आणि चौथा पर्याय आहे 2. बघा आता तुम्हाला डायरेक्ट नाम विचारलेलं आहे का प्रश्नामध्ये? नाही. तर एकूण किती नामे म्हणजे आपल्याला मोजायची या प्रश्नामध्ये नाम किती दिलेले आहेत. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचायचे, काय काय दिलेले आपल्या प्रश्नामध्ये ते बघून घ्यायचे आणि मग नंतर उत्तर द्यायचे. तर बघा पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत. आपल्याला काय काढायचे तर एकूण किती नामे आली आहेत हे बघायचे. तर बघा वाक्य काय दिलेले, फटाके, आकाशकंदील आणि पणत्यांनी अंधारात चांदण्या फुलवल्या. वाक्य सगळ्यांनी वाचलं असेल. तर बघा आता या वाक्यात नाम कोणते कोणते आलेत रे. तर आता पहिल्यापासून बघायचं वाक्य, फटाके. फटाके नाम येते का? हो आहे, वस्तूचे नाव आहे. आपण फटाके वाजवतो दिवाळीला. तर हे एक वस्तूचं नाव आहे म्हणजे फटाके हे एक नाम आहे आपल्या या वाक्यात. तर आपण खाली लिहून घेऊयात की एक नाम सापडले आपल्याला जो की फटाके आहे. आता बघा आकाशकंदील. आकाशकंदील पण एक नाव आहे जो की आपण दिवाळीमध्ये लावतो आकाशकंदील. ती एक वस्तू आहे, वस्तूचं नाव आहे ते, म्हणजे हे पण नाम आहे आपलं. म्हणजे हे एक दुसरं नाव आहे. बघ आणखीन आणि असणार आहे का? नाही, हे नाम असणार नाही. तर ते कोणत्याही वस्तूचं नाव नाही. पशु पक्षी हे असे आपण बघितलेले तसे कोणते नाव आहेत का? आणि म्हणजे काय नाव आहे का? नाही, म्हणून हे नाम येत नाही. बघा आता पणत्यांनी म्हणजे इथं पणती हे नाव आलेलं आहे जे की एका वस्तूचं आहे. तर तिसरं नाव काय आपलं तर पणती. नंतर अंधारात. अंधार हा शब्द नाम आहे का रे? आहे. अंधार हे नाव आहे. कसं रे ते नाव? तर बघा व्यवस्थित, अंधार म्हणजेच उजेड संपल्यानंतर रात्री अंधार होतो. तर ते काय तर गुण दर्शवतोय तो, म्हणून ते एक नाम आहे. म्हणजे आपलं चौथं नाम काय तर अंधार. आणि त्यात पुढे वाक्यामध्ये काय दिले बघा, चांदण्या फुलवल्या. चांदणी हे आपल्या कशाचं नाव आहे रे? आत्ताच बघितलं होतं आपण. चांदणी. ग्रह तारे बघितलं होती ना, नक्षत्र. चांदणी आकाशामध्ये असते ते नाम आहे. मग बघा आता फुलवल्या तर येऊ शकत नाही नाव. तर आता आपल्या या वाक्यामध्ये एकूण किती नाम सापडलेत आपल्याला तर 5 नाम सापडलेत. म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये 5 दिलेले का कुठे हे बघायचं. तर आपल्या ऑप्शन नंबर 3 मध्ये 5 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. समजते? एकदम शांतपणे मी तुम्हाला एकदम छान प्रकारे क्वेश्चन समजून सांगितला आहे आणि ते तुम्हाला समजलेलं असेल. तर बघा आता आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. जर तुम्हाला नाम हे समजलं असेल ना तर पुढचे प्रकार एकदम छान प्रकारे समजतील. तर बघा पुढील वाक्यातील
नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आला आहे? हा आहे क्वेश्चन आणि वाक्य काय दिले बघा. वाक्य मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. वसाहत करून राहतो. आपल्याला कशीही वाक्य होऊ शकतात का, कारण तो क्वेश्चन आहे. आणि आपल्याला या वाक्यामध्ये काय करायचंय बघा. पहिल्यांदा ऑप्शन लिहून घ्या. पहिला ऑप्शन आहे मुंगी, दुसरा आहे कीटक, चौथा आहे तिसरं लिहून घ्या वसाहत, आणि चौथा ऑप्शन आहे समाजप्रिय. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. पहिल्यांदा काय दिले आपल्याला तर पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आला आहे. नाम नसलेला म्हणते मग आता आपल्याला वाक्य वाचायचे आणि आपल्याला पर्यायातून शोधायचे. आता या क्वेश्चन मध्ये पर्यायातून आन्सर शोधायचे. काय म्हणले, नाम नसलेला. पहिल्यांदा वाक्य वाचून घ्यायचं. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो असं वाक्य दिलंय. तर आपल्याला नाम नसलेला कोणता पर्याय आहे तो शोधायचा आहे. मग सरळ पर्याय बघायचे. पहिला पर्याय काय आहे, मुंगी. मुंगी हे नाम आहे का रे? हो आहे, कारण ते कीटक आहे. समजते. परत कीटक हे नाम आहे का रे? तर हो आहे. कीटक कोण आहे तर मुंगी आहे, म्हणजेच कीटक पण नाम आहे आपलं. नंतर वसाहत. वसाहत पण नाम आहे ना रे? हो, कारण समजा आता काही कुटुंब 4-5 कुटुंब एका ठिकाणी राहत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वसाहत. मग त्या पूर्ण ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणचं नाव काय तर वसाहत. म्हणजे वसाहत हे पण एक नाम आहे. मग उरतो कोणता तर समाजप्रिय, तर समाजाला प्रिय असलेला. तर हे नाम आहे का रे? तर नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. का? कारण आपल्याला नाम नसलेला पर्याय शोधायला सांगितलेला होता. म्हणून चौथा ऑप्शन आहे जो की समाजप्रिय हे नाम नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला यावरचे क्वेश्चन समजले असतील तर अशाच प्रकारे तुम्हाला पर्याय दिलेले असतील आणि त्यातलं नाम कोणतं आहे असाही क्वेश्चन येऊ शकतो. समजा एखादं वाक्य असेल, आता विचारलेल्या क्वेश्चन सारखा पण क्वेश्चन येऊ शकतो की एखाद्या वाक्यामध्ये किती नाम आलेले आहेत आणि ते तुम्हाला शोधायचे असणार आहेत. त्यानंतर एखादी रिकामी जागा देऊ शकतात आणि आपल्याला सांगू शकतात की योग्य नाम या रिकाम्या जागी कोणतं योग्य नाम बसू शकते हे पण विचारू शकतात. रिकाम्या जागा हे असे क्वेश्चन जे की नामावर एक्झामला पडू शकतात आणि त्याची तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर आज आपण नामाबद्दल बघितलोत. नाम म्हणजे काय तुम्हाला माहित झालं असेल आणि नामाची ही व्याख्या सर्वांनी लक्षात ठेवायची. कोणती तर ही बघा, जी की एकच व्याख्या जर तुम्हाला माहित असेल तर या बाकीच्या व्याख्या जरी माहित नसतील तरी चालतील तुम्हाला.
ही जी व्याख्या आहे, कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला आपण काय म्हणतो तर नाम. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. बघा, पहिल्यांदा आपण 3 व्याख्या बघितल्या. डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूंच्या नावांना नाम म्हणतात. कल्पनेने जाणवणाऱ्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला आपण नाम म्हणतो. तसेच डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणाऱ्या काल्पनिक वस्तूच्या नावांनाही नाम म्हणतो. आणि या 3 व्याख्यावरून आपण एकच व्याख्या तयार केली. कोणती तर कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला आपण काय म्हणतो तर नाम. आणि नामांची आपण उदाहरणं बघितलेली आहेत, जे की भरपूर उदाहरणं बघितलेत आपण. फुलांची नावे, फळांची नावे, असे मुलींची, मुलांची, देशाची. तर तुम्हाला आता आणि त्यानंतर काय बघितले आपण, प्रश्न बघितले, कशा प्रकारे आपल्या एक्झामला क्वेश्चन पडतात हेही आपण पाहिलेलं आहे. आणि आता तुम्हाला समजलं असेल की नाम म्हणजे काय, आणि यावरचं क्वेश्चन जर एक्झामला आले तर तुम्हाला एकदम छान प्रकारे सुटतील. तर आज आपण नामाबद्दल पाहिले. तर उद्या आपण या पुढचे प्रकार घेणार आहोत. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, तर विकारी शब्दांच्या जातीचे 2 प्रकार पडतात, म्हणजेच विकारी अविकारी. विकारी मध्ये कोणते तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं. तर विकारी म्हणजे काय हे आधी लक्षात ठेवा. मी विकारी या शब्दाचा अर्थ तुम्हाला लास्टला सांगते असं म्हणलं होतं. तर तो अर्थ काय तर बघा आता लक्ष देऊन. समजा एक वाक्य आहे, समीर अभ्यास आपण नेक्स्ट पेज वरतीच घेऊयात. तर विकारी म्हणजे काय बघूयात आता. तर बघा, समीर अभ्यास करतो. असा एक वाक्य आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता यामध्ये नाम कोणतंही तुम्हाला ओळखता येते. तर नाम कोणतं आहे रे तर समीर. जर आता आपण हे जर वाक्य बदलून म्हटलं कसं तर बघा, इथं जर ह्या करतोच्या ऐवजी आपण केला वापरला, केला, तर बघा समीर अभ्यास केला असं वाक्य होईल का रे? असं वाक्य तयार होईल का अर्थपूर्ण? पहिलं वाक्य अर्थपूर्ण होतं, समीर अभ्यास करतो. पण आता हे जे दुसरं वाक्य तयार झाले, हे जे आपण केला वापरून जर जे वाक्य वापरले ते बघा, समीर अभ्यास केला अर्थपूर्ण होतंय का? नाही. मग काय करावं लागेल जेणेकरून हे वाक्य अर्थपूर्ण होईल? तर इथं ने लावावं लागेल आपल्याला, तेव्हा हे वाक्य अर्थपूर्ण होईल. समीरने अभ्यास केला. आता अर्थपूर्ण झाले वाक्य. म्हणजेच यावरून तुमच्या काय लक्षात येते रे? तर बघा, ज्या शब्दाच्या जाती वाक्यामध्ये वापरत असताना बदलतात त्यांना विकारी असे म्हणतात. हे तुम्हाला एक्स्ट्राचं नॉलेज आहे, जे की तुमच्या बुक मध्ये नाहीये, तरी पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते. इथं बदलतात आहे.
तर बघा, ज्या शब्दांची जाती वाक्यामध्ये वापरत असताना बदलतात त्यांना विकारी असे म्हणतात. म्हणजे बघा, इथं या नामामध्ये चेंज झालेला आहे, ने लागले आणि मग नंतर आपलं वाक्य तयार झालंय, म्हणून हे कसे आहेत तर विकारी शब्द आहेत. हे कसे आहेत, विकारी प्रकार आहेत आपले. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की विकारी काय, अविकारी त्यानंतर बघूयात आपण. पण तुम्हाला हे विकारी म्हणजे काय समजले, तर त्यामध्ये आपण नाम हे आज बघितले. तर उद्याच्या तासाला आपण पुढचे प्रकार बघूयात. तर आज आपण नाम हा घटक पाहिलेला आहे.